नमस्कार, संगीता फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन रस्सा बनवत आहोत। हे 1.25 किलो चिकन आहे। हे मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यासाठी आता आपण मसाला तयार करून घेऊ। 4 कांदे, 1 खोबऱ्याची वाटी, तमालपत्र, 4 ते 5 मिरे, 4 ते 5 लवंगा, 2 वेलायची, तिचे फूल, हे वेलदोडा, 2 कांदे लसूण। कांदा आणि खोबरं चिरून झालेलं आहे। आता आपण ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबरं भाजायला ठेवलेलं आहे। आता कांदा भाजायला टाकलेला आहे। ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा खोबरं मिक्सर मध्ये घेत आहोत। त्याच्या सोबतच थोडंसं आलं घेतलेलं आहे। कोथिंबीरीच्या काड्या आहेत। लाल चटणी 4 चमचे, हे छोटे चमचे आहेत। धना पावडर 4 चमचे आणि हा गरम मसाला आहे, हा अर्धा चमचा आहे। आता आपण चिकनचे उकड काढून घेऊ। चिकनसाठी एक छोटा आकाराचा कांदा चिरला आहे, एक तमालपत्र, 2-3 मिरे, 2-3 लवंग आणि छोटी विलायची। आता आपण चिकन टाकत आहोत। एक तेजपत्ता टाकू। तेल चांगलं तापलंय, आता मसाला टाकू। चिकनचं पाणी आटलेलं आहे। आता आपल्याला गरम पाणी टाकायचंय। इथं मी हे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे पाणी मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। मसालाही छान परतला जातोय आपला। आपला मसाला तळून झालेला आहे। पाहू शकता छान तेलही सुटलेलं आहे। चिकनलाही एक शिट्टी घेतलेली आहे। उकड तयार झालेली आहे। मसाला टाकला गेलेला आहे। भाजीला कळसा पडेपर्यंत आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे। तयार झालेली आहे। कस्तुरी मेथी टाकू आणि कोथिंबीर टाकू। चला मंडळी, आपली चिकन थाळी तयार झालेली आहे। या मग आस्वाद घ्यायला।